अहमदाबादमधील चांडोला तलावाजवळ बेकायदेशीर स्थलांतरितांना, विशेषतः संशयित बांगलादेशी नागरिकांविरुद्ध राज्यव्यापी कारवाईचा एक भाग म्हणून मोठी तोडफोड मोहीम सुरू आहे. गुजरातमध्ये सुरत आणि राजकोट सारख्या शहरांसह जिथं अधिकारी बेकायदेशीर वसाहतींविरुद्ध कठोर कारवाई करतायत, अशा व्यापक कारवाई दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अहमदाबादमध्ये चांडोला तलाव हा सर्वाधिक बांगलादेशी घुसखोरांचा आश्रय असल्याचं म्हटलं जातंय. या भागातून 800हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. सोमवार रात्रीपासून चांडोला तलावाजवळ मोठ्या संख्येने बुलडोझर आणि ट्रक तैनात करण्यात आलेत. गुजरात पोलीस, गुन्हे शाखा, सायबर गुन्हे, SRP आणि SOG म्हणजेच विशेष ऑपरेशन ग्रुप यांची पथकं तैनात करण्यात आलीत. एकूण 2000हून अधिक कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत. या कारवाईसाठी सुमारे 40 ते 50 बुलडोझर आणि 40हून अधिक डंपर तैनात करण्यात आलेत. आत्तापर्यंत 18 याचिकाकर्त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात या विध्वंसाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. याचिकेत विध्वंसाच्या कायदेशीरतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि आरोप केलाय की अधिकारी स्थापित नियमांचे उल्लंघन करून ही कारवाई करतायत. त्यात पुढे असा युक्तिवाद केलाय की रहिवासी बांगलादेशी नाहीत आणि त्यांची घरं चुकीच्या पद्धतीने पाडली जात आहेत. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की त्यांना कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती किंवा पुनर्वसनासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. गेल्या 14 वर्षात संशयित बांगलादेशींनी अंदाजे 1.5 लाख चौरस मीटर सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. पोलिसांची कारवाई सुरू असताना प्रशासनाच्या देखरेखीखाली इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणं वर्षानुवर्ष कशी चालू ठेवलीत, असा प्रश्न रहिवासी विचारतायत. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.